जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 47वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. तर मनाला कसं सावरायचं याच्यासाठी अनेक वेगवेगळ्या टिप्स, वेगवेगळ्या कल्पना वसिष्ठ ऋषी देत आहेत आणि त्याच्यातून आपण हा प्रयत्न अवश्य केला पाहिजे की या मार्गावरती चालायचं, मनाला आवरणं हे जमलं पाहिजे, हे आवश्यक आहे. सगळे प्रयत्न हे त्यासाठी करायचे. त्याच्यातला एक मार्ग त्यांनी सांगितला की आपण जे हवं आहे म्हणून ज्याच्या मागे लागतो, जे काही ध्येय असतं, ध्येय म्हणजे जे मला मिळवायचं आहे, तर त्याच्यात ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, ज्या ज्या विषयांचा विचार करतो, त्या प्रत्येकामध्ये खरंच किती अर्थ आहे. ज्याला मी म्हणतो की हे मला मिळालं पाहिजे, ती वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, आणि नुसतंच मिळालं पाहिजे म्हणून नाही की मला हे नको अशीही भावना आहे. बहुतेक सगळ्या ग्रंथांमध्ये जो काही उल्लेख केलेला असतो ना, तो मला हे मिळालं म्हणजे विषयांपासून दूर राहा असं बहुतेक ठिकाणी आवर्जून सांगितलं जातं की मला हे मिळायला नको, म्हणजे मिळायला हवं पण ठीक आहे, नाही मिळालं तरी चालेल, ती जी वासना आहे ती ठेवू नका. तर याच्यामध्ये एक दृष्टिकोन हा सहसा सुखाचा असतो की सुखाच्या मागे किंवा ज्याच्यातून सुख मिळेल असं वाटतं त्यांच्या मागे धावू नका, असा सगळीकडे विषय दिलेला असतो. खरं म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे की ह्या गोष्टी माणसाला सहज जमून जातील. अशा प्रकारचं वैराग्य एक वेळ येतं कुठलं की ज्याच्यामध्ये जाऊ दे, नाही मिळालं सुख ना, ठीक आहे, मी आपला मीठ भाकरी खाऊन सुखी राहील, अशा प्रकारची एक कल्पना असते. मला नाही पेंट हाऊस मिळालं तर चालेल, मी अगदी वन रूम किचनमध्ये सुखी राहील, ह्या ज्या कल्पना असतात. तर ह्याच्यामध्ये मला काही नको, म्हणजे मला जे खास करून सुख नको, त्यापेक्षा मी आहे तसा आनंदात राहील, अशा प्रकारची एक संकल्पना बहुतेक ग्रंथांमध्ये दिलेली आहे. परंतु फार कमी ठिकाणी या दुसऱ्या भागावरती विशेष जोर दिला आहे आणि म्हणून मी आपल्या या सगळ्या प्रवचनांमध्ये वारंवार हे विषय मांडत असतो की हे सोपं आहे. एक वेळ आपल्या मनाला स्वतःला समजावणं की अरे जाऊ दे, ते सुख नाही मिळालं तर ठीक आहे, कुठेतरी आपण सांगू भाग्यात नाही आहे किंवा मग तिथे जाऊन अडचणी असतात, काय असतात, जे असेल असे वेगवेगळे स्पष्टीकरण आपण देत राहतो. परंतु आपल्याला काय सांभाळणं कठीण जातं ते म्हणजे आपल्याकडे येणारे दुःख. त्या दुःखांमध्ये आपण जास्त अडकतो आणि तिथे मग मनातली भावना अशी येते की एक वेळ सुख नाही मिळालं तरी चालेल पण दुःख मिळायला नको, दुःख वाटेला यायला नको, अशी भावना आपल्या मनामध्ये असते. आणि मी सहसा या गोष्टीवरती जास्त भर देतो की जसं सुखाच्या मागे धावायचं नाही तसं दुःखांच्याही मागे धावू नका. ते कोणी म्हणेल मी कोणी दुःखांच्या मागे स्वतःहून जात नाही, दुःख स्वतःहून चालत आपल्यापर्यंत येतात. तर ही कल्पना लक्षात घ्या. सुख जसं दिसतं आणि त्याच्या मागे आपण धावायचं नाही असं ठरवतो, तसंही दुःख जे काही आलं आलं म्हणतो ना, त्या दुःखालाही थोडंसं आपल्या मनापासून दूर ठेवा. आपण लवण राजाची गोष्ट बघितली, त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे हे सगळं काही दुःखाचे जे काही कल्पना असतील, जे काही खेळ असतील, हे सगळे मनाचे आहेत. तर हे जे काही दुःखाचे कारणं दिसतात, हे जे आपण सध्या ज्ञान वापरतोय ते सगळं तिथे त्या दुःखांच्या कारणांमध्ये सुद्धा बघावं. जसं एखादं सुखाचं कारण दिसलं, गुलाबजाम दिसला, खावासा वाटला, ठीक आहे, तो गुलाबजाम तुमच्या दृष्टीने काही असू द्या, तो गुलाबजाम म्हणजे पैसा असेल, तो गुलाबजाम म्हणजे अपोजिट विरुद्ध लिंगाची व्यक्ती असेल, ते गुलाबजाम म्हणजे एखादं प्रॉपर्टी असेल, काही असेल, तर तो घेऊन खावासा वाटणं म्हणजे त्याचा आनंद घेणं, त्याचा उपभोग घेणं, ही जशी मनात एक इच्छा येते. तर तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की जे ध्येय आहे किंवा त्याच्या मागे जी आपली इच्छा निर्माण झालेली आहे ते खरंच काय आहे हे समजायचा प्रयत्न करा. जेव्हा आपण तो गुलाबजाम किंवा हा मला येणारा आनंद आणि मी, या तीन गोष्टी ह्या त्रिपुटी म्हटल्या जातात की मला तो खायचा गुलाबजाम आणि त्याच्यातून जो मिळणारा आनंद आहे तो, ह्या सगळ्या गोष्टी एकच आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तोच परमात्मा आहे आणि मी जेव्हा सगळ्यांमध्ये एकच तो परमात्मा आहे, तेव्हा मी आणि तो गुलाबजाम आणि तो आनंद हे फक्त एकच आहे. तर माझ्यामध्ये जर मी थोडा वेगळा समजत असेल तर ही भावना घेतल्यानंतर ऑलरेडी माझ्यामध्ये तो आनंद आहे. मग त्या आनंदासाठी मला गुलाबजामची गरज काय? मी माझ्या आतमध्ये स्वतःला आनंदी ठेवू शकतो. आता ह्याच्याच विरुद्ध जर बाजू घेतली आपण की जिथे आपल्याला एखादं दुःखाचं कारण दिसतं,
उदाहरण घ्या, तुम्ही सूनबाई आहात आणि सासू त्रास देते आहे असं वाटतं. आता जेव्हा पुन्हा तेच विषय घ्या, सूनबाई आहे, सासूबाई आहे, म्हणजे मी आहे, कोणीतरी आणखी आहे आणि त्याच्यातून येणारं दुःख आहे. हां, आता ही सासूबाई म्हणजे तुमचा बॉस असू द्या, तुमचा नवरा असू द्या, बायको असू द्या, मुलगा असू द्या, आणखी कोणी शेजारी असू द्या, नाही तर जे कोणी वाटत असतील ते असू द्या. हे कोणीही असले तरी पुन्हा इथे तेच, ह्या ज्या तीन भावना ह्या ज्या तीन वेगवेगळ्या गोष्टी समजतो, मी, सासूबाई आणि दुःख, हे सुद्धा सगळं काही ह्याला पण ध्येय म्हणतो. कारण ह्यांच्यामुळे दुःख मिळत आहे, बरोबर आहे, म्हणून ते ध्येयच झालं एक प्रकारे. ते मला यांच्यामुळे मिळतं आहे, यांच्यामुळे काय मिळतं आहे किंवा नाही मिळत आहे हा भाग वेगळा, पण ह्यांच्यामुळे हा जो प्रकार आला तोही कुठेतरी ध्येय आलं, आपण कोणाला तरी डोक्यात ठेवलेला आहे. तर जेव्हा हा विषय स्पष्ट होतो की अरे ही व्यक्ती किंवा हे जे काही असेल ते, त्याच्यातून येणारी जी भावना, संवेदना, मनात जे काही फिलिंग येतं ते आणि मी, हे सगळं एकच आहे. तर हा जो काही दुःखाची कल्पना आहे ही सुद्धा माझ्या आतमध्येच आहे. ही काही बाहेरची व्यक्ती देता अशातला प्रकार नाही. माझ्या आतमध्ये असल्यामुळे मी ठरवेल याला घ्यायचं की नाही घ्यायचं. बरोबर आहे. जसं सुखाच्या बाबतीत मी ठरवू शकतो, हा निर्णय माझा असतो की एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर आनंदी होणं हे मी ठरवू शकतो. तसं एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर दुःखी न होणं हे सुद्धा मीच ठरवू शकतो. बरोबर आहे. आपण याचं किती उदाहरण घेतलेलं आहे की सासूबाई दिसल्यानंतर आनंदी होणारी सूनबाई आणि सासूबाई दिसल्यानंतर, तीच सासू दिसल्यानंतर दुःखी होणारी सून. एकाच सासूला दोन वेगवेगळे बघणारे दृष्टिकोन असू शकतात. हां, आता पुन्हा सासू म्हणजे ॲक्च्युली सासू नाही, तुम्ही काहीही समजा त्याच्यामध्ये. तर हा जो काही आपला भाव असतो, हा पूर्ण निर्णय आपला आहे. आणि म्हणून एकदा ही कला साधली की मी कशालाही बघेल आणि मी आनंदी होऊ शकतो. म्हणजे खरंच एखादी सासू त्रास देत असेल, पण तिला बघितल्यानंतरही स्वतःमध्ये आनंद हा निर्माण करता येतो का? जर तो निर्माण करता येत असेल, तर मग आपल्यासारखं सुखी कोणीच नाही. कोणाला बघून यार त्याला बघितलं की माझं काय म्हणतात त्याला सगळं पित्तच खवळतं आणि राग डोक्यात जातो, नसं जातं आणि तसं जातं. प्रॉब्लेम तुमचा आहे. ओके. त्याला बघूनही मनातल्या मनात आनंदी ठेवा की चला कोणीतरी आपल्याला एक असं दिसतं आहे की जिथे कुठेतरी कल्पना येऊ शकते की काहीतरी बिघडेल, तर त्याच्याकडे बघून मुद्दाम आनंदी राहता येणं, ह्याच्यामुळे मी स्वतःवरच्या चेहऱ्यावरती स्माईल आणू शकतो, आपल्या मनामध्ये आनंद अनुभव करू शकतो. हे खरं स्वातंत्र्य, ही खरी मुक्ती, ह्यालाच खरं फ्रीडम म्हणतात. हां, लोकांची फ्रीडमची भाषा जी आहे, मुक्तीची भाषा आहे, ती म्हणजे ह्यांच्यापासून सुटलो म्हणजे मुक्ती मिळाली, नाही सुटत. हा आयुष्यातून गेला. मी काल परवाही सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या व्यक्ती बघा, की हा गेला म्हणजे आनंदी होईल, तो गेला म्हणजे आनंदी होईल, नाही होऊ शकत. कसे काय आनंदी व्हाल? तुमच्या मनातच आनंद आणि दुःख कल्पना असल्यामुळे बाहेरच्या जगातले लोक एक गेले तर तुम्ही दुसरा शोधाल, त्याच्यामध्ये तुम्ही अडकणार आहात. त्यामुळे ही कल्पना, ही कन्सेप्ट ही पक्की डोक्यामध्ये बसवायची की हा आनंद हे जे काही ध्येय असेल किंवा ज्ञेय असेल, म्हणजे जे साध्य करायचं आहे ते किंवा जे जाणून घ्यायचं आहे ते, ह्या सगळं काही माझ्यातच आहे, हा सगळा मीच आहे. त्याच्यामुळे आनंद, दुःख ह्या कल्पना बाहेर नाही, ह्या आतमध्ये आहेत. आणि हे सगळं सांगून वसिष्ठ ऋषी मग जे जीवनमुक्त असतात त्यांच्याबद्दल सांगतात, ज्यांच्याकडे खरंच हे स्वातंत्र्य आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे साध्य केलेलं आहे. असं म्हणतात की ते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही चिंताग्रस्त होत नाही, कधीही खिन्न होत नाही. मी अजून आजच्या विषयावरती आलो नाही, पण एक सहज आज माझ्या मुलीशी बोलता बोलता असा विषय निघाला होता आणि तो चर्चा करावी असं आवश्यक वाटलं म्हणून, कारण हा विषय पूर्वी कधीतरी झाला होता, पण तरी पुन्हा एकदा. आत्महत्येबद्दल आम्ही बोलत होतो आणि त्यावेळेस सहज बोलता बोलता माझ्या तोंडून निघून गेलं की पूर्वी एक कोणी संत होते आणि त्यांनी आत्महत्या केली. तर तिने सहज विचारलं का केली, तर त्यांच्या घरच्या काही समस्या होत्या, घरचे जे कोणी लोक होते ते कोऑपरेट करत नव्हते किंवा आणखी काही विषय असतील, कोणी म्हटलं होतं प्रॉपर्टीचे विषय होते, काय असं वेगवेगळे कारणं असतील आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. आता मी ते मागेही सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या करणं हे समर्थनीय नाही, त्याचं समर्थन करता येऊ शकत नाही. आता ही जर व्यक्ती संत होती आणि खरंच त्यांचे अनेक फॉलोअर्स होते, अनेक अनुयायी होते, ही पण वस्तुस्थिती आहे, तर एखाद्या व्यक्तीचे अनुयायी का होतात? म्हणजे आपण आज जसं श्री श्री रविशंकरजींचे असतील अनुयायी किंवा आणखी कोणाचे अनुयायी असतील, कोणाला मानत असो, वेगवेगळे सद्गुरू आहेत, अनेक आहेत इथे ज्याच्यामध्ये, कोणी दत्त परिवारातले असतील किंवा आणखी कोणी, तर आपण त्यांना का अनुयायी म्हणतो?
कारण कुठेतरी त्यांच्यासोबत राहिल्यामुळे किंवा त्यांना त्यांचं अनुकरण केलं, अनुयायी म्हणजेच काय, त्यांचं अनुकरण करणारे, त्यांना ते जे सांगतील त्यांच्या विचारांना मानणारे. जेव्हा असं असतं तेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला सकारात्मक बदल जाणवतो आणि हा जाणवतो म्हणून आपण त्यांच्या पायाशी जातो. आता जर समजा एक रँडम आकडा घ्यायचा झाला तर ते जे संत होते त्यांचे अनुयायी समजा 1,00,000 असतील. प्रत्यक्षात किती आहेत माहीत नाही, जास्त असतील कमी असतील, बहुतेक जास्तच असतील, पण मी फक्त आकडा घेतोय, 1,00,000 अनुयायी असतील. ह्या 1,00,000 अनुयायांमध्ये कमीत कमी 100 तरी असे असतील की ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ह्या संतांचं विचार त्यांचे ऐकले, त्यांचं अनुसरण केलं आणि म्हणून त्यांना स्वतःच्या जीवनात अतिशय आनंद मिळाला. बरोबर आहे, म्हणून ते इतके होते. बाकीचेही निश्चित चांगल्या गोष्टींसाठीच आले, पण यांना अतिशय एक्स्ट्रीम आनंद मिळाला. त्यांची परिस्थिती अतिशय खराब होती आणि यांनी त्यांचे विचार ऐकले आणि म्हणून त्यांना आनंद मिळायला लागला, ही शक्यता होती. आता ह्याच्यामध्ये ह्या 100 जणांनी कधीतरी अशीही परिस्थिती असेल की त्यांना जगायची इच्छा नव्हती, परंतु यांना ऐकलं या संतांना आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाला. म्हणजे जे खरंच स्वतः जीव देणार होते, जे काही असतील बोटावर मोजण्या इतके असतील, ते जे कोणी जीव देणार होते, ज्यांनी कोणी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती अनुभवली की आता जगणं शक्य नाही, त्यांच्या जीवनामध्ये जीवन आणण्याचं कार्य ह्या संतांनी केलं होतं. हे बरोबर आहे. मग असं जर आहे तर अजून पुढे भविष्यात अनेक जीव वाचवण्याची ताकद ह्याच संतांमध्ये होती, अनेकांच्या जीवनात आनंद आणण्याची शक्ती ह्या संतांमध्ये होती. परंतु घरचे 4 लोक आणि यांच्यामुळे जे काही त्रास होतो त्या त्रासापायी आपण एवढ्या सगळ्या लोकांना वाऱ्यावर सोडून देणं, बरोबर आहे. ह्या 4 जे फॅमिली मेंबर म्हणतो, अहम ममत्व हा सगळ्यात महत्त्वाचा विषय कदाचित ते त्या ताणतणावामध्ये विसरले असतील. पण मी नाही माझं नाही ही जर भूमिका पक्की असती तर त्यांनी 4 लोकांसाठी घरच्या आपल्या एवढ्या सगळ्या अनुयायांना सोडून दिलं नसतं. आज खरं जो विषय मला चर्चा घ्यायची होती त्याची ही सगळी भूमिका आहे. इथे सगळे आज पुढच्या काही पानांवरती जो विषय आहे तो हाच आहे की संत किंवा जे जीवनमुक्त आहेत त्यांची मनोवृत्ती कशी असते, जे या ज्ञानावरती नाही त्यांची मनोवृत्ती कशी असते, त्याच्यानंतर हे जे काही मी माझं समजतो या खरंच मी माझ्याला किती अर्थ आहे, हा सगळा प्रकार इथे आज शक्य झाला तर आज नाही तर उद्या. त्याच्यामुळे हे 2 विषय फार मी म्हणून म्हटलं आजचा विषयच विशेष आहे. तर त्यांनी असं करायला नको होतं असं मला वाटतं. झालं ठीक आहे, घरचे नाही ऐकत ना तर तिथे राहावं, कारण शेवटी परिस्थिती कितीही कठीण असली तरी सांगून द्यावं. जगासमोर जे आहेत त्यांना उभं राहता आलं पाहिजे, कितीही कठीण काळ येऊ द्या. श्रीकृष्णाचं जीवन म्हणून थोडंसं वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघावं. रणछोड आहे तर आहे, ती वेळ होती तशी, त्याच्यामुळे जगासमोर उभं राहावं लागलं. जीवनमुक्तांच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्यांना, अर्थात हा शेवटी येईल विषय पण तरी सुद्धा मध्ये मध्ये या गोष्टी पेराव्या लागतात. जीवनमुक्ताची मनस्थिती कशी असेल तर त्याचं चांगलं कितीही सन्मान मिळाला, कितीही मान मिळाला तरी त्यांनी हुरळून जाणार नाही आणि आयुष्यात कितीही अपमान झाले, कितीही कठीण प्रसंग आले, जेलमध्ये जावं लागलं, फाशीवर जावं लागलं, तरीसुद्धा ही जीवनमुक्त व्यक्ती आपल्या कार्यावरून ढळत नाही आणि ती अजिबात हालत नाही. जे प्रसंग येतील त्या प्रसंगाला जसा व्यवहार असेल त्याप्रमाणे कार्य करतील. त्यांना माझं काय होईल, म्हणजे जिथे मीच नाही आहे त्याच्यामुळे काय होईल हा प्रश्नच येत नाही उरलेला, अशी ती स्थिती असते. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे सगळं जीवनमुक्तांची स्थिती सांगितल्यानंतर ते म्हणतात की जे मूर्ख आहेत त्यांच्या स्थितीचं वर्णन काही करवत नाही. त्यांच्याबद्दल काय सांगावं श्रीराम, ते केवळ असं म्हणतात की या सगळ्या वस्तूंना आपलं सर्वस्व मानतात आणि त्या एका चिखलात ऋतून बसल्यासारखे कायम सारखे आपल्या मनातून ज्या ज्या कल्पना येत असतील, जे काही त्यांचे विचार असतात त्याच्यामध्येच ते धावत राहतात. त्या विचारातून मग जे काही कार्य करायचे ते कार्य करतील. त्याच्या मागून जे संकट येतील, कारण त्यांनी फळांचीच अपेक्षा केलेली असते, प्रत्येक कार्यामागे कुठेतरी फळ असतं, त्या फळांची अपेक्षा, त्या फळांमुळे कर्मामुळे पुन्हा नवीन कृत्य, नवीन भावना, नवीन संवेदना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागत संपूर्ण एक जन्म, दुसरा जन्म, अनेक प्रकारचे जन्म, हे सगळं घेऊन त्यांना कुठेही स्थान मिळत नाही, ते चालूच राहतात. म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हे श्रीराम, त्यांनी असं इथे फार छान वाक्य दिलं आहे की अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव.
म्हणजे आतून सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे. बाहेरच्यांना वाटेल की हा व्यक्ती एकदम राजासारखा राहतो, रॉयल राहतो, सगळं हिंडतो फिरतो, खातो पितो, सगळं काही करतो. परंतु आतमधून सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला असेल. म्हणून नेहमी इथे जे आपण बोललेलो आहोत की ते जे चक्र असेल त्याच्या सेंटरला आपण स्थिर राहायचं असतं. तो जो काही ॲक्सिस म्हणा त्याला, त्याचा मधला दांडा, तो स्थिर असतो. आजूबाजूला जे काही आपल्याला फिरतं आहे तसं आपण त्याच्याशी जुळून घ्यायचं. व्यवहार हा व्यवहार राहिला पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यवहारात जे काही कार्य करत असाल ते करा. आतमध्ये मात्र त्याच्या अपेक्षा नाही, त्यांनी कुठला आपल्यावरती परिणाम व्हायला नको. आता हे कसं करायचं, हा व्यवहार कसा सांभाळायचा, तर आपले जे काही प्राप्त कर्तव्य आहेत त्याच्यामध्ये राहून ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आपण अनेकदा, मी याच्यावर पूर्वी बोललो आहे की अशा संकल्पना घेऊन चालतो. कर्मकांडाच्या विषयी मी म्हटलं होतं की असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. आपण जर वडील असू तर आपल्या काही विशेष अपेक्षा असतात, आपण पत्नी असू तर आपल्या अपेक्षा असतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणून स्वतःला सांगायचं की आज अशी परिस्थिती आली ना, ठीक आहे, अशा परिस्थितीला धरून चालू आहे. इथे जे योग्य आहे ते केलं गेलं पाहिजे. तिथे विनाकारण खूप हट्ट धरून ठेवला किंवा ती परिस्थिती आपल्याच मताने बदलायचा प्रयत्न केला असं विशेष नाही. थोडेफार नियम वगैरे असावे, पण नाही झाले तर ठीक आहे, सोडून द्यावं. आणि म्हणून हा जो आतून पूर्ण निसंग, कारण आतून मला काहीच फरक नाही पडत, मी नाहीच आहे. बाहेरून आहे हे शरीर चालवायचं आहे, जे 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 काही समाजाचे नियम असतील, जे काही आचार विचार असतील, मी ज्या वातावरणात असेल तिथला जो काही कारभार असेल त्याप्रमाणे चालेल. तिथे त्यातल्या त्यात आपल्यावरती नियंत्रण स्वतःवरती ठेवून त्याप्रमाणे वागायचं. असा उपदेश करून वसिष्ठ ऋषी सांगतात की तू उदार आणि सौजन्यपूर्व व्यवहार कर आणि जे काही योग्य कार्य असतील त्या कार्यांमध्ये सहभाग घे. इथे हा शब्द महत्त्वाचा आहे, योग्य कार्यांमध्ये सहभाग घ्या. नाहीतर आपण बऱ्याचदा असे कारणं देतो की मी चुकीच्या वातावरणात आहे, मग तिथे मला त्यांच्यासोबत अशाच गोष्टी कराव्या लागतात, तशाच गोष्टी कराव्या लागतात. एवढे आपण गुलाम नाही आहोत, एवढे आपण कोणावरती असे हतबल नाही आहोत की आपल्याला काही काही गोष्टी कराव्याच लागतील. त्या स्थितीमध्ये असं वाटलं की नाही, हे शास्त्राला धरून नाही, तर बिनधास्त व्हा, तो मार्ग सोडा आणि दुसरा मार्ग धरू शकता. या जीवनात अपयशाची भीती, या जीवनामध्ये माझं काय होईल ही भीती सगळी सोडून द्या. कारण आपण सगळं अंतस्त्यागी आहोत. आपल्याला कुठलं म्हणजे उद्या असं वाटलं की मी आता सगळं मला सोडून, समजा 3 BHK फ्लॅट असेल, तो सोडून मला 1 रूम किचनमध्ये जाऊन राहायची वेळ येऊ शकते. समजा एखादी गोष्ट घडली तर बिंदास राहायचं. घर हे माझ्यासाठी काही कारणच नाही. डोक्यावर छप्पर असलं काय नसलं काय, मी नाहीच आहे. माझा परिवार कसला परिवार. जे काही माझे योग्य कार्य असतील, जे काही शास्त्राला धरून असतील ते मी करेल. त्याच्या पलीकडे नाही तर नाही. ती भीती सोडून द्यायची. आपल्यामध्ये एवढी ताकद निश्चित आहे की आपण आपलं भविष्य सुंदर करू शकतो. आज काहीतरी सोडलं, पूर्ण शून्य झालो आणि त्याच्यानंतरही नवीन निर्माण करायची गरज पडली तर आपण करू शकतो. एवढी ताकद आपल्यामध्ये निश्चित आहे. आपल्यामध्ये नाही तर कोणामध्ये. जे अध्यात्माच्या मार्गावरती आहे, जे योग साधना नियमित करतात, ज्यांच्यावर गुरुकृपा आहे आणि ज्यांना हा विश्वास आहे, आपण म्हणून आतापर्यंत मनाची ताकद वारंवार सांगितली आहे. आपल्यामध्ये हा विश्वास आहे की मी काहीही करू शकतो आणि आपणच करू शकतो. त्यामुळे चुकीचे मार्ग असतील तर ते बिनधास्त सोडायचे. त्याच्यासाठी जी काही भीती असेल त्या भीतीचाही त्याग करायचा, निर्भय व्हायचं आणि शास्त्राला अनुसरून गुरूंच्या वाक्याप्रमाणेच कार्य करावे आयुष्यामध्ये, हे करायचा प्रयत्न करावा. त्यातल्या त्यात मग तिथे असताना जे काही तो व्यवहार असेल, तो व्यवहार सांभाळताना जशी त्याची गरज असेल, काळ आणि देश त्याप्रमाणे वागावं. या जगाची स्थिती ही सतत बदलत असते आणि ही स्थिती आपण जर बघितलं आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, अगदी आत्ता अफगाणिस्तानचं उदाहरण घ्या. तिथे कोणी खासदार होतं, कोणी आणखी मंत्री होतं, कोणी आणखी काही होतं. एका अतिशय मोठ्या प्रासादात, राजवाड्यात राहणाऱ्या तिथल्या पंतप्रधानाला किंवा जो काही राष्ट्राध्यक्ष होता, त्यांना सुद्धा आपला देश सोडून पळून जावं लागलं. अशी जर स्थिती असेल तर हे जग हे कुठल्याही परिस्थितीत कायम राहत नाही. कधीही काहीही बदलू शकतं. त्यामुळे ही वस्तुस्थिती स्वीकारावी की ही जग बदलू शकतं. याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या आपल्याच भावनांनी अनेक गोष्टी निर्माण केलेल्या असतात. त्याच्यामध्ये जे काही अहम ममत्व पुन्हा पुन्हा तो विषय येतो, हे आणि मी आणि माझं. तर हे जे काही माझं म्हणतो, या माझाला सुद्धा कुठेतरी भावना आलेल्या असतात. त्याच्यामध्ये अमुक माझा भाऊ आहे किंवा अमुक माझ्या भावासारखा आहे किंवा बहीण आहे बहिणीसारखी आहे.
हा माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे. या अशा सगळ्या भावना आपण अनेक वेळा गोळा करून ठेवतो. आणि जे आपल्याला वाटतं आणि जे समोरच्याला वाटतं, या दोन भावना जेव्हा एकत्र येतात त्याप्रमाणे ते संबंध निर्माण होतात. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र आल्या, काहीही कारण नसताना मनामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होऊ शकते. हे आपण बघितलेलं आहे की जिथे दोन व्यक्तींची अजिबातच ओळख नाही, पण समोरासमोर आलं, आतमधून काय वाटलं माहीत नाही, तर एक दुसऱ्याला शत्रू म्हणूनच बघायला सुरुवात केली. आणि तेच दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात, कधीही ओळख नसते, परंतु समोरासमोर आल्याबरोबर एकदम प्रेम वाटायला लागतं. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आम्ही हे अनेकांच्या बाबतीत बघतो की जिथे एकदम ओपनच होऊन जातो माणूस, असं वाटतं की अरे आपलाच आहे. तो जो एक आपुलकीची भावना ही आपोआप येते, तर ती सगळ्या आपल्या आतल्या भावनांवरून तिथे ती निर्माण होते. पण हे सगळं बदलू शकतं. आतापर्यंत मी अनेक लोकांच्या अतिशय जवळ आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आज ना त्यांचे फोन नंबर आहेत ना त्यांचा काही संपर्क आहे. पुन्हा कधीतरी जवळ आलो तर पुन्हा तेवढीच जवळीक राहील. परंतु ह्या सगळ्या गोष्टी, जगाची स्थिती बदलत असते, तसं हे संबंधही बदलत असतात. आज ज्याला भाऊ भाऊ म्हणून आपण ज्याच्यासोबत अनेक वर्ष वाढतो, आपण बघितलेलं आहे की तोच भाऊ संपत्तीसाठी किंवा आणखी कुठल्या कारणासाठी जीवावर सुद्धा उठतो. बरोबर आहे, भाऊ घ्या, बहीण घ्या, जे काही नाते असतील तसे. तर हे सगळे संबंध हे कधी येतात आणि हे कधी दूर जातात. आणि याच्यामध्ये संबंध जरी जसे म्हटले तसेच आपली जगाची परिस्थिती, आपली स्वतःची स्थिती, मग ती आर्थिक परिस्थिती असू द्या, नाही तर तब्येतीची असू द्या, नाही तर आणखी काही, जसं चक्र गोल 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 फिरत राहतं, कधी वरती जातं, कधी खाली येतं, कधी वरती जातं, कधी खाली येतं. तसे हे सगळे लोक, जे कोणी गुलाम असतील ते राजे होतात, जे राजे असतात ते गुलाम होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी या जगामध्ये शक्य आहे. ही जगाची परिस्थिती अशी सतत बदलत असते. तर वसिष्ठ ऋषी म्हणतात की अशा या बदलणाऱ्या स्थितीचं किती प्रकारे वर्णन करू. जो विचार करतो त्यालाच कळेल की ह्या गोष्टी कधीही एकत्र स्थिर अशा राहत नाही. सतत वेगवेगळ्या गोष्टी बदलत असतात आणि त्याच्यामुळे कधीही या गोष्टींवरती अवलंबून राहिलं तर माणूस सुखी होण्याची शक्यता नाही. मुळातच हा पुन्हा विषय असाच आहे की ज्याला मी आपलं समजतो आणि ज्याच्याकडून मी सुखाची अपेक्षा करतो, मग तो माझा भाऊ असू द्या, बायको असू द्या, आणखी कोणी असू द्या, यांच्याकडून मी सुखाची अपेक्षा करतो. किंवा दुसरंसुद्धा, पुन्हा या बाबतीत थोडे सजग राहा की यांच्याकडून दुःख आहे असं मला जे वाटतं ते सुद्धा उद्या बदलू शकतात. मला पुन्हा तेच सांगायचं की ज्या संतांना असं वाटत होतं की आपले कुटुंब त्रासदायक आहे किंवा परिस्थिती त्रासदायक आहे, थोडा जर हा विचार असता तर नाही, आज कदाचित त्रासदायक आहे पण उद्या बदलतील. उद्या यांचेही विचार बदलतील. आज सपोर्ट नाही करत, उद्या सपोर्ट करू शकतील, अशी शक्यता असते. जग बदलू शकतं, नाही झालं तर नाही झालं, पण जग बदलू शकतं ही एक आशा ठेवायची आणि ही एक सावधानता पण ठेवायची. जिथे जिथे वाईट वाईट गोष्टी वाटतात, जिथे दुःखाचे कारणं आहेत, त्या दुःखाच्या कारणांच्या बाबतीत हे बदलू शकतील अशी दुर्दम्य आशा. कारण आपलंच मन शेवटी आपल्याला काहीतरी घडवेल. तर आपण मनातच निगेटिव्हिटी ठेवली की नाही हे बदलणारच नाही, हा असाच्या असाच आहे, तर बदलण्याची शक्यता नाही. काय मग तो चमत्काराने बदललं तर बदललं, पण आपण साधक आहोत. आपल्यामध्ये आपण जे मनात शक्ती आणतो, जे मनात विचार आणतो, ते प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा बघितलेले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बदलवायचं असेल तर मनातल्या मनात सकारात्मक विचार ठेवा आणि ती व्यक्ती बदलो न बदलो पण आपल्या मनाला शांतता राहते कमीत कमी. बरोबर आहे. तर ही शांतता आपल्या मनात राहील, हे विचार आपण अशा रीतीने ठेवायचे आणि त्याच्यानंतर ही जर त्यांनी शक्यता ठेवली असेल तर ती व्यक्ती बदलेल. हेही होऊ शकतं, कारण काळ बदलत जातो. यू नेव्हर नो. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, कधी ना कधी व्यक्ती बदलतात. त्यामुळे जिथे दुःख आहे तिथे बदलू शकतील आणि जिथे सुखाची अपेक्षा करतो तिथे सावधानता हेही बदलू शकतात. ज्या व्यक्तीवरती आपण अवलंबून आहोत त्यांच्याकडून जास्त सुखाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मी सहसा याच्यासाठी एक, जे माझे जवळचे आहेत त्यांना एक मंत्र देतो. हा एक मनुष्य स्वभाव आहे की जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात आणि कुठल्या तरी कारणामुळे त्यांचं प्रेम येतं, ते एक दुसऱ्यामध्ये असे इन्व्हॉल्व होतात, एक दुसऱ्याप्रती त्यांना खूप आपुलकी वाटायला लागते आणि मग गप्पा मारायला सुरुवात करतात. आणि खास करून हे जेव्हा ऑफिसमध्ये असेल, जिथे तुम्ही कामाच्या ठिकाणी आहात, किंवा नात्यांमध्ये असेल, तिथे हे विशेष प्रकारे होतं की एक दोन व्यक्ती बोलत असताना तिसऱ्या कोणाबद्दल तरी त्याची निंदा किंवा त्याच्याबद्दल टीका करणं असं सुरू होऊन जातं. सहसा हा आपला एक मनुष्य धर्म आहे की जेव्हा तुलना करतो, जेव्हा आपण एक दुसऱ्याची तारीफ करतो, तेव्हा त्या तारीफ करताना ती ॲब्सोल्यूट तारीफ नसते.
हा म्हणजे स्तुती करताल, पण स्तुती करताना तू खूप छान आहे आणि तो कसा आहे त्याच्या तुलनेत तू किती छान आहे, अशा प्रकारची ती स्तुती होते. तुम्हाला एक दुसऱ्याची स्तुती करायची ना, ती किती करा, पण मध्ये तिसऱ्याला आणलं जातं. आणि इथे मी सगळ्यांना ते सांगत असतो की निंदा करणं हे अवॉइड करा. का? कारण जगाची परिस्थिती बदलत असते. आज तुम्ही ज्याला आपलं समजता तो उद्या तुम्हाला सोडून त्याचा झाला तर सगळं तुमचं भांडं उघडं पडेल तिथे. बरोबर आहे. त्यामुळे निंदा अवॉइड करायची. जगाची परिस्थिती बदलू शकते ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर हा जो विषय आहे की इथे सगळ्या कुठल्याही गोष्टींचं इथे गॅरंटी नसते. काळाचा काही भरोसा नाही आहे. आपल्या जीवनात कधी कुठले घटना घडतील, कधी दुःख येतील, कधी सुख येतील, हे सगळंही सांगता येत नाही. पुन्हा लक्षात घ्या, जी आतापर्यंत आपण याच्यावर चर्चा केली आहे, सगळ्या गोष्टी या बाहेरच्या आहेत आणि सुख आणि दुःख हे आपल्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे ज्यालाही जमतं की तो सगळ्याच गोष्टींवरती स्वतःमध्येच अवलंबून राहतो, तो बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकत नाही, तो कधी फसणार नाही. तो आपला आपला राहील. जगाची परिस्थिती काही राहू दे, कारण त्याच्या दृष्टीने जगावरती अवलंबून राहणं नाहीच आहे. त्यामुळे आज जे वैभव मिळतं ते उद्या राहील याची काही खात्री नाही. असं सांगून मग वसिष्ठ ऋषी म्हणतात की ही जी एक भावना आहे की हा माझा भाऊ आणि हा परका, ही भावना जर असेल तर त्याच्यामध्ये मूर्ख लोक अडकतात. परंतु जे आत्मज्ञानी आहेत त्यांच्यासाठी वसुधैव कुटुंबकम. हे पूर्वी हा श्लोक होता. अयम निज परो वेती गणना लघुचेतसा उदार चरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. म्हणजे हे माझं, हे दुसऱ्याचं, ही ज्यांचं मन छोटं आहे त्यांची अशी वृत्ती असते. आणि जे मोठ्या मनाचे असतात, उदार चरितानं, ज्यांचं मोठं मन असतं, ते त्यांच्यासाठी काय वसुधैव कुटुंबकम, सगळं घर आपलंच आहे, सगळी पृथ्वी हे आपलं घर आहे, अशा भावनेने ते वावरत असतात. त्याच्यामुळे त्यांना कुठलंही फक्त माझा परिवार माझा आहे असं नाही, सगळाच परिवार, सगळी पृथ्वी ही माझी आहे, सगळीच पृथ्वी हे माझं कुटुंब आहे, अशा भावनेत ते राहतात. परंतु तिथे सुद्धा सावधानता असते. व्यवहाराचे जे काही नियम असतील ते असतील. उगाच कोणावर तरी जाऊन चला सगळं वसुधैव कुटुंबकम म्हणायचं आणि कोणीतरी आपल्याकडे पैसे मागितले तर आंधळेपणाने त्याला पैसे देऊन टाकायचे, कोणावर तरी आंधळेपणाने विश्वास ठेवून मग त्याच्या मागे लागायचं, असल्या गोष्टी व्हायला नको. तिथे आपली जी सतसत विवेक बुद्धी आहे, जी जागरूकता आहे, ती असायला पाहिजे. परंतु मनामध्ये कुठलेही अटॅचमेंट नको, कुठलाही तिरस्कार नको, मोहही नको आणि तिरस्कार नको, या दोन्ही गोष्टी यांच्यापासून दूर राहता यायला हवं. कुठलेही पूर्वग्रह ठेवायचे नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपली वासना नष्ट करणारा हा विचार आपल्यामध्ये असेल, जोपर्यंत आपण ह्या सगळ्या वासनांमध्ये अडकत नाही, मी केवळ एकच, ही जेव्हा आपली भावना होत जाईल आणि ती वाढत जाईल, तेव्हा आपण आणखी मन आपलं शांत शांत होत जाईल आणि तो परमात्मा एकच आहे, तोच माझ्यात आहे, असा भाव ठेवतो. जेव्हा हा सगळा विषय चालला असतो तेव्हा वसिष्ठ ऋषी एक आणखी गोष्ट सांगतात. ती आहे पुण्य आणि पावन या दोन बंधूंची. त्यांचे वडील, त्यांचं नाव होतं दीर्घतपा. दीर्घतपा नावाच्या या ऋषींचे हे दोन मुलं होते. त्यातल्या त्यात पुण्य हा मोठा आणि पावन धाकटा. पुण्य हा त्या दोघांनी आपल्या वडिलांसोबत वेदाभ्यास वगैरे केला. पुण्याच्या बाबतीत असं झालं की त्याला थोडं व्यवस्थित अभ्यास केल्यामुळे आणि मोठा असल्यामुळे त्याला सगळं ज्ञान होऊन गेलं. पावनच्या बाबतीत तो थोडा कच्चा राहिला. पूर्णपणे अज्ञानी होता असं नाही, पण थोडा कच्चा राहिला. अशा स्थितीमध्ये काही वर्षानंतर जेव्हा या दीर्घतपा मुनींचं स्वतःचं आयुष्य संपूर्ण झालं, ते अतिशय सात्विक होते. त्यांचा देह त्यांनी सोडला, त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीने पण आपलं शरीर सोडलं आणि हे दोघेही ब्रह्मत्वाला प्राप्त झाले. ते झाल्यानंतर जो काही थोडा वेळ शोक करायचा तो दोघांनी शोक केला आणि पुण्य ह्यांनी मग आपल्या आईवडिलांचं पुढचं कार्य, जे काही अंत्यसंस्कार करायचे होते ते करायला हाती घेतले. ते पुढचे जे काही कार्य असतील ते करायला लागले. परंतु पावन मात्र अतिशय दुःखी होता आणि तो जो धाकटा, आणि तो इकडे तिकडे त्या सगळ्या वनामध्ये फिरायचा, रडायचा, खूप दुःखी झाला होता. आता हा त्याचा जो काही दुःखी भाव होता त्याचं सांत्वन करण्यासाठी पुढे हा पुण्य आला आणि जिथे हा पावन बसला होता त्याला त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. हे जे काही मार्गदर्शन आहे ते आपण आपल्या आयुष्यात कधीतरी असा प्रसंग येतो की आपल्या जवळचं, आता ज्याला आपण मनाने जवळचं मानतो,
म्हणजे नातेवाईकातच म्हणून नाही, पण कोणी ना कोणी कधी ना कधी कुठे ना कुठे हे जाण्याची शक्यता असते, जातात. अशा परिस्थितीला आपण जी आपली भावना असते की हे माझं किंवा माझा हा मित्र होता, माझा सखा होता, माझा बंधू होता, माझे माता पिता जे कोणी असतील त्यांच्या बाबतीत, खरं म्हणजे अशी परिस्थिती कोणावर यावी किंवा येऊ नये हे आपल्या हातात नाही. आपण बोलत नाही आणि अशी प्रार्थना करतो की अशी वेळ कोणावर येऊ नये. परंतु एका प्रकारे हा अन्याय पण आहे आणि एका प्रकारे हे चुकीचे बोलणे. आपण कारण मृत्यूची अपेक्षा करत नाही, परंतु कोणाचाच मृत्यू येऊ नये असं म्हटलं तर ज्याच्या बाबतीत आपण बोलतो त्यांच्यावर अन्याय, कारण ते मग अननेसेसरी आपलं शरीर ओढत राहतात एका मर्यादेच्या पलीकडे सुद्धा. तर त्यामुळे मी त्या विषयावरती जास्त जाणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की कधी ना कधी असे दुःखाचे प्रसंग येतात. त्या दुःखाच्या प्रसंगाच्या बाबतीत हा जो काही विचार इथे व्यक्त केलेला आहे, तो विचार आपण आपल्या मनामध्ये डोळे मिटून ऐकूया, कारण कधी असा प्रसंग आला तर स्वतःला आपल्याला सावरता येऊ शकेल. आणि ह्याच्यानंतर मी जे संतांचं सांगितलं ते कळेल की त्यांनी, मी का म्हणतो की त्यांनी आपले अनुयायी आहेत त्यांच्या बाबतीत असं थोडंसं हा अन्याय करायला नको होता. ठीक आहे, सगळ्यांनी डोळे मिटूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवूया. आपल्या जीवनात आपल्या प्रियजनांचा वियोग होण्याचे कार्य प्रसंग कधी आले असतील, कधी येऊ शकते. जशी एक भूमिका पूर्वी मांडली आहे की त्यांच्यासाठीही उत्तमच, पण आपली भूमिका, आपली जी अटॅचमेंट आहे तिला कशा दृष्टीने बघायला हवं. जो जातो तो तर चांगल्याच मार्गाला जातो असं समजूया. मग त्यांच्याबद्दल काय दुःख. तसा विचार केला
तर जे काही संबंध आहेत ते कदाचित याच जन्माचे असतील किंवा पूर्वीचेही असतील. इथे आपले अनेक जन्म झाले आणि होतीलही. या अनेक जन्मांमध्ये आपले अनेक माता पिता, बंधू भगिनी, सखे, पुत्र हे सगळे झाले आहेत आणि पुढेही होतील. हे असे अगणित होऊन गेले आहेत की जे त्या त्या काळी आपल्यासाठी अतिशय जवळचे होते. आपण काहींना सोडलं, काहींनी आपल्याला सोडलं. आणि पुढेही असं होईल. मग दुःखच करायचं तर जे अनेक जन्मात होऊन गेले त्यांच्यासाठी किंवा जे पुढे होणार आहेत त्यांच्यासाठी का करू नये? वृक्षावर जसे अनेक पानं येतात आणि जातात, तसंच अनेक संबंध येतात आणि जातात. जेवढा आपला घनिष्ठ संबंध असतो तेवढाच अनेकांचा अनेकांशी तेवढाच घट्ट संबंध असतो. सगळ्यांच्याच प्रतिक्रिया मात्र सारख्या नसतात. म्हणून शास्त्राला अनुसरून जे सांगितलं आहे ते करावं. त्या त्या संबंधामध्ये आपलीच भावना ही तसे तसे कार्य करते. विषात असणाऱ्या किड्याला विष सुद्धा अमृत वाटते. हा सगळा भावनेचा प्रकार आहे. मुळात हा संसार सुद्धा भावनेचाच खेळ आहे. मग ह्याच्यात हा माझा तो परका ह्याला जागाच कुठे? ज्याला मी मी म्हणतो
तो नेमका आहे कोण? आणि जे माझे म्हणतो ते नेमके कोणाचे? कोणाकडे तरी जन्म झाला म्हणून नातात येतो, पण तो संबंध केवळ शरीराचा. ह्या शरीराचा जन्म होण्यापूर्वीही मी होतो आणि शरीर संपल्यानंतरही मी असेल. तर हे मधल्या काळात आलेले तात्पुरते टप्पे आहेत. आपलं जे काही नाव आहे, जी काही ओळख आहे, ती या शरीराची. पण आपण म्हणजे शरीर नाही. मग माझ्या मूळ स्वरूपामध्ये राहून त्याचा अनुभव घ्यायचा. काही जण ह्या संसारात वावरतात आणि पूर्णपणे त्याचाच भाग होतात. काही जण संसारात आणि परमार्थात दोन्हीकडे वावरतात. ज्ञानी लोक ह्या संसाराला केवळ एक रंगमंच म्हणून बघतात, केवळ प्रेक्षक. आपणही त्याच भूमिकेत राहू. सहज होणारे कार्य करत राहावे. सूर्य ह्या भावनेत कधी असत नाही की मी प्रकाश देतो. त्याचं कार्यच आहे. तो आहे आणि प्रकाश पडतो. बस. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला योग्य असे व्यवहार करावे, पण आतमध्ये स्वतःला केवळ साक्षी भावाने ठेवा. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊया. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्ण सोडून देऊया.
आपल्या शरीराप्रती सचेत हो. ह्या जगाप्रती सचेत हो. आणि हळूवार आपले डोळे उघडूया. त्या संतांनी जर ही भावना ठेवली असती की माझं कार्य हे केवळ 4 जणांपुरती अवलंबून नाही, मर्यादित नाही, वसुधैव कुटुंबकम, तर जेव्हा 100 लोक प्रेम करतायत आणि 4 जणांना मी नावडेन असा होतो, तर त्या 4 जणांकडे काय बघायचं? बरोबर ना? 100 जण तर अजून प्रेम करणारे आहेत, त्यांचा विचार करा. तेही आपले कुटुंबच आहे ना. हे तर आपण शिक्के मारले. आज हे जे वाचलं हे शिक्के मारले की हा माझा भाऊ, तो वडील, मुलगी, बायको, जे काय असेल ते. असं हा विचार लक्षात घ्या. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की बरं, त्या पुण्य पावांची गोष्ट, तर पावांनी हे सगळं ज्ञान घेतलं आणि मग तो पुढे शांत झाला, मुक्त झाला. वसिष्ठ ऋषी सांगतात की असे अनेक जन्म, अनेक सखे सोयरे हे सगळे येत असतात. त्याच्यामुळे कोणासाठी शोक करावा आणि कोणासाठी करू नये याला काही प्रमाण नाही. पण याचा अर्थ असाही नाही की अजिबातच दुःखी व्हायचं नाही, कायम हसत राहायचं किंवा काय. आपल्या आणि कधी दुःखी झालं तर कुठल्या ज्ञानाला प्रश्न करायची गरज आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होऊ नये म्हणून हे सगळं ज्ञान असतं. आपल्याला जसं कोणाचा मृत्यू झाला तर 10 दिवस 13 दिवस दिलेले आहेत, काय दुःख करायचं तेवढ्या ह्याच्यात करा, गोड जेवा आणि मार्गाला लागा, असं आपल्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही भावना पक्की लक्षात ठेवावी की हे चालू राहील आणि याच्यात आपण स्वतःला त्या त्या क्षणी जे जे योग्य असेल ते ते करावं. आपल्या बाबतीत कधी थोडंसं इम्बॅलन्स झालं, कमी जास्त झालं तरी दुःखी होऊ नये. माझ्या एका मित्राच्या बाबतीत नेमका असाच प्रसंग घडला होता आणि त्याला मी हीच गोष्ट वाचायला दिली. तर जे काही 100पर्यंत दुःख असेल तर ते एकदम 20पर्यंत यायला मदत झाली होती या एका गोष्टीमुळे, पुण्यपावांच्या. इतकी शक्तिशाली आहे. तर ही भावना आपल्याला जसं जो व्यवहार असेल त्यावेळेस होऊ द्यावं. आपोआप आपण शांत होत जातो. नाही झालो तर मग थोडं स्वतःला सावरायची आवश्यकता आहे. आणि वसिष्ठ ऋषी म्हणून सांगतात की विषयांच्या मागे, मला हा, माझा तो, ह्या सगळ्यांच्या मागे धावत जाऊन आपली जी काही विषय वासना आहे ती वाढत जाते. आपण हे इथे चर्चा केली. एकदा एखाद्या याच्यात अडकलो की तो विचार पुढे कधीतरी निर्माण होतो. तो विचार निर्माण झाला की पुन्हा ते कार्य, त्याची भावना निर्माण झाली, पुन्हा तो विचार, पुन्हा कार्य, फसत जातो. त्यामुळे हे जे काही इंधन असतं, एखाद्या अग्नीमध्ये तेल घालायचं, तर ते इंधन घालू नका. कसं घालू नका? ते जेव्हा जेव्हा विषय दिसतील त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा, त्याच्यात अडकू नका, असं वसिष्ठ ऋषी सांगतात. आणि याच्यासाठी सगळ्यात चांगला मित्र म्हणजेच विवेक. हा असा एक मित्र आहे, हा असा एक सखा आहे की तो आपल्याला सगळे कार्य सुरळीतपणे पार पाडतो. त्याच्यासोबत सखी म्हटलं आहे त्यांनी, ती म्हणजे आपली बुद्धी. हा विवेक नावाचा सखा आणि बुद्धी नावाची सखी, चांगली बुद्धी, चांगली प्रज्ञा. ते आपल्या जीवनामध्ये कुठल्याही संकटात आपल्याला पडू देणार नाही, कुठल्याही मोहामध्ये फसू देणार नाही. एकदा अशी स्थिती प्राप्त झाली की मग तो माणूस व्यवहारात चतुर होतो आणि आपलं जीवन पूर्णपणे पार पाडतो. असंही म्हटलं आहे की या मनामध्ये जेव्हा विषय भरले जातात तेव्हा हे मन सारखं चंचल असतं आणि मन रिकामं झालं तर मग काहीतरी साध्य होऊ शकतं, काहीतरी परमार्थ साधता येतो. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा विषय डोळ्यासमोर येतील, डोळ्यासमोर म्हणा किंवा आपल्या इंद्रियांसमोर येतील, तेव्हा तेव्हा स्वतःला तिथे थोडंसं दूर ठेवायचा प्रयत्न करावा. पक्का प्रश्न विचारावा. नेहमी या गोष्टीवरती भर दिला आहे, आत्म अनात्म माझ्याशी संबंधित आहे का? माझा गोल त्याच्याशी संबंधित आहे का? मी जर का आज मुक्तीचा गोल ठेवलेला आहे तर माझ्या मुक्तीशी संबंधित आहे का? मी जर का आज माझ्या आयुष्यात दुसरा कुठला मटेरियल गोल ठेवला आहे त्याच्याशी संबंधित आहे का? आत्म अनात्म भाव ठेवावा
मन रिकामं ठेवत जावं, म्हणजे आपण आपल्या उद्दिष्टाकडे व्यवस्थित पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे काळजी घ्या असे व्यवस्थित वसिष्ठ ऋषी सांगत आहेत. आणि उद्यापासून आपण बलिराजाची कथा ऐकू, ती पण फार सुंदर आहे. आज इथे थांबूया, वेळ कमी राहिला आहे पण ठीक आहे. मला वाटतं आजचं सत्र आवडलं असेल. उद्या आपण बलिराजाची गोष्ट ऐकू. तोपर्यंत थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव.